गोलंदाजी मार्क वरती रिषभ गायकवाड सकाळच्या 17 पासून खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि आता आपण पाहू शकतात जयेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. फिरकीचे जादूगर म्हणून ओळखले जातात जयेश पाटील यांना. खूप खूप स्वागत आहे जयेशदा तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये SSC ट्रॉफी 2021 मध्ये. स्ट्राईक अँड फलंदाज रोहित, नॉन स्ट्राईक अँड फलंदाज अक्षय तायडे. सामन्याला सुरुवात होते पंचांकडनं ग्रीन सिग्नल. पहिला षटक घेऊन येतो तो ऋषभ गायकवाड. खूप चांगला चेंडू हाताळला होता यावेळी ऋषभने. तेवढा चांगला सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला तिसगाव संघाकडनं. सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकतो सिद्धिविनायक 11 विपक्ष तिसगाव संघ, जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा चेंडू हाताळलेला बॉडीवरती जाऊन चेंडू हाताळतोय. तर एक धावांचा अवधी असणार आणि तेवढ्याच वेगाने खूप एक धाव कंप्लीट केली जाते. इथे स्टंप वरती हिट करायचा प्रयत्न होता पण खूप चांगला बॅकिंग होतोय. तिसरा चेंडू घेऊन होतोय तो ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगला फटका खेळला जिथे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावाचा प्रयत्न होता आणि एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. संत आणि सावध सुरुवात केली जाते यावेळी आपल्याला सिद्धिविनायक 11 संघाकडनं. चौथा चेंडू ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगला ड्राईव्ह केला यावेळी. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि तेवढीच अचूक फेकी सुद्धा केली गेली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावर. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक अँड फलंदाज अक्षय तायडे. लीडिंग एज होती आणि कॅचची शक्यता आणि तिथे जेल ड्रॉप झालाय. यष्टीरक्षकाकडनं होती चूक. खूप चांगली गोलंदाजी करतोय ऋषभ, खूप चांगली गोलंदाजी. आता पाहायचंय जेल सोडल्यानंतर जेलचं रूपांतर कशा प्रकारे देईल अक्षय तायडे. या षटकातील शेवटचा चेंडू ऋषभ गायकवाड. स्ट्राईक अँड फलंदाज अक्षय तायडे. इन्फॉर्म फलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऋषभ गायकवाड. ऑन दी अप खेळायचा प्रयत्न होता. हलक्या त्याने ड्राईव्ह केला चेंडू तर एक धाव खूप वेगाने काढली अक्षय तायडेने. एका धावाने षटक संपते आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावा. खूप संत आणि सावध सुरुवात करतो यावेळी सिद्धिविनायक 11 संघ. सकाळपासून जर आपण पाहिलं तर ऋषभ गायकवाडच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खूप जखडून ठेवलं त्याने फलंदाजांना मोठे फटके लागूच दिले नाहीयेत त्यांच्या बॅटमधनं. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सौरभ. स्ट्राईक अँड फलंदाज अक्षय तायडे. खाली राहिलेला चेंडू होता. पंचांकडे थोडीशी अपील केली जाते. गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सौरभ आणि नवीन खेळाडू आलाय आतमध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आता इथे आगमन झालंय शेखर शर्मा मॅन फ्रॉम खंबालपाडा. ओव्हरसीज प्लेअर आहे ते खंबालपाड्याचे. त्यांचे सुद्धा आगमन झालंय. वेलकम शेखर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावा. गोलंदाजी मार्कवर सौरभ गायकवाड. सेकंड फलंदाज संदीप खाडे. गोलंदाज थोडेसे स्किट झाले होते पण हलक्या तरी खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक सुद्धा स्किट झाले होते पण एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समान शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी सौरभकडनं. खूप अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली सौरभने आणि षटकाच्या समर्थनाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. काय हॅलो 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 तिसरा षटक स्लॉगिंग ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज अजय. स्लॉगिंग ओव्हर हाणामारीचं षटक घेऊन येतोय अजय गोलंदाज. स्ट्राईक अँड फलंदाज संदीप खाडे. सेमीनिले धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 14 धावांवरती. एक गडी गमावला अजून त्यांनी अक्षत तायडेच्या स्वरूपात. कुठेतरी या षटकामध्ये खूप चांगला चेंडू खेळलाय. पाहायचंय धावा किती मिळतील तिथे. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 15 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. माफ करा 2 चेंडू शिल्लक या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. लाईन थोडीशी चुकीची आहे. पंच आम्हाला निर्दोष आणतायत की वाईट चेंडू आहे आणि धावसंख्येमध्ये भर पडते ती 16 धावा. 2 गडी गमावलेत सिद्धिविनायक 11 संघाने. पण गडीचं एवढं किती गडी गमावलेत एवढं महत्व नसावं यावे गोलंदाजाने. वाईट चेंडू लेग स्टंप मिस करून जातो चेंडू म्हणून वाईट घोषित केलाय पंचांनी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहे. बॉलर कुठेतरी स्किट होत आहेत आणि यावेळी रोहितला सुद्धा परतावं लागतंय. वाईट मध्ये विकेट. बॉल काउंट नसणारे. वाईट प्लस विकेट होती. बॉल काउंट नसणारे तर नवीन खेळाडू आतमध्ये जात आहेत. रोहितला सुद्धा आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. नवीन खेळाडू आतमध्ये जातात अज्जू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. आता स्ट्राईक अँड फलंदाज असेल सिद्धिविनायक 11 संघाचा हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं दुर्गेश. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता तो दुर्गेश. 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. गोलंदाजी मार्कवर खूप चांगला ड्राईव्ह केला चेंडू. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावांचा अवधी असणार आहे. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जातात दुर्गेश आणि अज्जू याच्या माध्यमातून. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावर. अजूनही 1 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाजी मार्कवर अजय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय स्ट्राईक अँड फलंदाज दुर्गेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पायचा झेल ओळतील का. यश गायकवाड आहेत तिथे. थोडेसे स्किट जाऊन यश गायकवाड स्किट आणि फेकी करण्यापर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जातात दोन्ही फलंदाजांकडून आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती आणि धावसंख्या लक्षात ठेवते मध्येच 24 या धावसंख्येचं. पायचं पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. करण काळन उर्फ हिडूतने गावचा करण काळन यांचा आवाज.
नवापाडा संघाचे कर्णधार कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. सामना झाल्यानंतर लगेचच टॉस करणार आहोत. नवापाडा संघ थँक्यू हर्ष. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सरचं स्वागत. SSCC ट्रॉफी 2021 या पर्वामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर आहे. सकाळच्या दिवसामध्ये पावसाची हजेरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आज मेघराजा संध्याकाळच्या सत्रामध्ये थांबला आणि हा सामना मात्र सुरू नक्कीच होईल. आता सेमीफायनलची लढत JMCC तिसगावच्या विरोधात सिद्धिविनायकमध्ये धावा उभारल्या त्या 23. पहिल्या सत्रामध्ये सिद्धिविनायकने, ज्यामध्ये अक्षयचं योगदान राहिलं 2 धावसंख्येचं, संदीप खाडेने 2 चौकार ठोकले, त्याचं 9 धावसंख्येचं योगदान राहिलं आणि 3 धावा रोहितने देखील उभारल्यात. तर आपण बघूयात आता या दुसऱ्या सत्रामध्ये लक्ष 24 आहे. 3 षटकांचा सामना, 8.00चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. अयोध्या यादव उर्फ कल्लू यादव. षटकार जरी खाल्ला तरी चेहऱ्यावरती स्माईलच असणार. ऋषभ गायकवाड आणि हितेश गायकवाड इथे विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू, हो वेग भरपूर आहे. अयोध्या यादव हे नाव जेव्हा तुम्ही नक्कीच त्रिमूर्ती नगर मधल्या स्पर्धा पाहत असाल तर हा एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल त्रिमूर्ती नगर मधला. सध्या सिद्धिविनायकचं प्रतिनिधित्व तो करतोय. ऋषभ गायकवाडसाठी मोठी कडा आणि इथे गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू पाठीमागे फ्लाय होतोय. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. रन मिळते ती 1 आणि आपण बघतोय धाव फलकाच्या ठिकाणी होतोय श्री गणेशा. नेहमीच आपण अयोध्या यादव यांच्या चेहऱ्यावरती स्माईल बघू शकाल. स्मित असं नेहमीच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतं. स्टेप पावर झाले तव्यामध्ये भरपूर उंच हा चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार. षटकार. षटकाराने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचले पुढे. 7 या आकड्यावरती धावसंख्या आपण बघतोय सध्या. गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल तयार होत असताना. व पिच होता. बॅक टू द बॉल. शॉर्ट मिड विकेटला थोडंसं फंबल झाला आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलला तो ऋषभ गायकवाड आणि हितेश. भरपूर वेगाने क्विक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना धावफलक 8 वरती हितेश सध्या पाहायला मिळतोय. आणि आता ट्रॅक चेंज करतायत ते अयोध्या यादव. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा खूप टप्प्याचा चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचू शकला नाही. त्या ठिकाणी टप्पा पडला त्यांच्या हातामध्ये. हा चेंडू आला. सेकंड बाउन्स त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फेकी होते. फेकी गॅदर भरपूर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत असताना आपण बघतोय ते रक्षक अज्जू सिंग यांना. धावा मिळत्या 2 आणि हे धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती आपण बघतोय. तयार होईल पुन्हा एकदा अयोध्या. व पिच पाहायचा
वेध घेणारा हा चेंडू सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि इथे आपण बघतोय तर पहिलं षटक संपन्न, ज्यामध्ये आल्या 11 धावा. लक्ष आहे ते 24 आणि पहिल्या षटकामध्ये येतात 11. सो अजूनही आपण बघू शकाल 13 धावसंख्येची गरज आहे आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 12. दुसरं षटक या षटकामध्ये येत आहेत स्वतः कॅप्टन अज्जू सिंग. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे या सामन्यामध्ये. सिद्धिविनायकच्या विरोधात संघ JMCC तिसगाव नवापाटाचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन राहायचं आहे. हा खोटापाचा चेंडू या ठिकाणी मिस झालेत. अज्जू सिंग पुन्हा एकदा तयार होतो. हा खोटापाचा चेंडू आणि लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. आत्मविश्वास आहे नेहमीच आपण अज्जू सिंग यांना बघितलं असेल आणि आता डॉमिनेट करणारी गोलंदाजी. आखूट टप्प्याचे 2 तिखट बाउन्सर या ठिकाणी या सामन्यामध्ये. आता समीकरण 10 चेंडू 13 धावा. 13 रिक्वायर्ड. ऑन साइडला वळवला हितेश गायकवाडच्या माध्यमातून हा फटका आपण बघतो. टीम मध्ये स्क्वेअर लेग या ठिकाणी संदीप खाडे फेकी उचलून स्ट्रायकिंग एंडला करतात. बॅकअप स्वतः ठिकाणी रक्षक चेंडूला फर्स्ट अटेम्प्टमध्ये गॅदर करतात. धावफलक 1 याकडे पुढे जाईल. ते म्हणजेच आपण बघतोय आता 12 या आकड्यावरती आणि आता 12 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 12. डक केला या ठिकाणी. टप्पा पडला यावेळेला. इट्स अ डॉट बॉल. व्हाईट बॉल. सॉरी, इथे अंपायरचा अखेर इशारा आला. व्हाईट बॉल. चला आर्ग्युमेंट आता नको आहे कारण अंपायरने डिसिजन या ठिकाणी दिलेला आहे. सो आर्ग्युमेंट नको आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स. निर्णय जो दिलाय त्याचा आपण सन्मान करा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे ही विनंती करेन सिद्धिविनायकच्या खेळाडूंना. तर धावसंख्या आपण बघतोय ती आहे 13 धावा. 11ची गरज आहे आणि आता चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू. अखोटापाचा चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण बघितला तो खेळपट्टीच्या अगदी बाजूला. फॉलोथ्रोमधून जो भरपूर वेगाने चेंडूवरती गेले होते. एक धाव ते रोखू शकत नव्हते. सिंगल धावफलक पुढे जाईल. आता आपण बघतोय ही धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. 10 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 8. हितेश गायकवाड आणि ऋषभ गायकवाड चर्चा सत्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संवाद होणं भरपूर गरजेचं आहे. संवाद झाल्यानंतर एक रिझल्ट लागतो आणि तो रिझल्ट तुम्हाला पुढे नेण्याचं काम करतो. ते काम तिसगावसाठी करतात. लिडिंग या सभेमध्ये चेंडू रक्षक चेंडूच्या खाली कॅच घेतल्याने हितेश बाद. अज्जूला मिळणारी ही पहिली सफलता आणि आता चेंडू शिल्लक आहे ते आपण बघतोय 7 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 10 धावा. सात चेंडू 10 धावा ऑन द टोस. वळवलाय मिड विकेटच्या दरम्यान चेंडू त्या ठिकाणी थांबला. एक नंतर कंप्लीट स्ट्रायकिंग एंडला फेकी निसडली त्या ठिकाणी. चेंडू पाठीमागे चाललाय. बॅकअप उशीर आणि 2 रन्स कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी होतो प्रयत्न. 34चा प्रयत्न असेल का? प्रयत्न तर होता परंतु फेकी आता आली आणि 3 धावा या चेंडूवरती मिळतात. अज्जू थोडे नाराज नक्कीच आहेत. तर आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 17 आणि आता गरज आहे
7 धावसंख्येची. 6 चेंडू 7 धावा. तर 6 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण दुर्गेश सध्या पाहायला मिळतो. पहिला चेंडू एज पाठीमागे ज्युसिंगच्या हातामध्ये. हा चेंडू रिषभ गायकवाड बाद. क्रुशल स्टेजला सामना आहे आणि रिषभ या ठिकाणी बाद होत आहेत आणि या सामन्याचं समीकरण आता आहे 5 चेंडूंमध्ये बनवायचं आहे धावा. 7. सौरभ गायकवाड येतात, कॅप्टन आता येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक 5 आणि 5 चेंडूंमध्ये गरज आहे ती 7 धावसंख्येची. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सेमी फायनलची लढत सध्या तुम्ही अनुभवता. यानंतर नवापाडा या संघाच्या विरोधात कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनल मध्ये. 5 चेंडू गरज आहे ती 7 धावसंख्येची. लेफ्ट आर्ममध्ये विकेट. आखू टप्प्याचा हा चेंडू ऑन द टोस एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ड्राईव्ह करतात त्या ठिकाणी. चेंडू थांबलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला ग्राउंडिंग आली आणि तन्मय पाटील तितक्याच वेगाने या ठिकाणी पोहोचलेत. पाच धावसंख्येची गरज. फुलरलेन बॅटची कडा आहे. सिली पॉइंट मध्ये हा चेंडू आपण बघतोय ज्या ठिकाणी मिळेल फक्त आता 1 रन आणि या एका धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते 20 वरती. 4 ची गरज. चेंडू शिल्लक 3 चेंडू 4 धावा. तन्मय पाटील ज्याने अगोदरचा सामना 2 षटका ठोकून फिनिश केला होता. चेस डाऊन त्या ठिकाणी केली होती धावसंख्या. तिसगावला त्याने विजय मिळवून दिला होता. तो हा तन्मय पाटील याही सामन्यामध्ये विजय मिळवून देईल का? 3 बॉल्स लेफ्ट. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. दुर्गेश तयार. सिद्धिविनायकचा अगेन्स्ट JMCC तिसगाव. आहा स्क्वेअर लेगला चेंडू परंतु त्या ठिकाणी अंपायरचा इशारा. फक्त 1 धाव. चेंडू जेव्हा हवेमध्ये होता नक्कीच आपण बघू शकाल तिसगावचे जे पाठीरागे आहेत त्यांच्या हृदयाची धडधड अजूनही वाढली असेल. आता फक्त 1 रन मिळते. सो धाव फलक जाऊन पोहोचले होते 21 वरती. 3 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 2 बॉल 3 रन्स. 3 चेंडू 3 धावा 2 चेंडू. तन्मय पाटील JMCC तिसगाव. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक संघासाठी लढतोय तो हा दुर्गेश. 2 चेंडूंमध्ये 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. दोन चेंडू 3 धावा. चला स्पीडअप करायचं. मेगा फायनल लढत शिल्लक आहे. अयोध्या यादव. 2 चेंडू 3 धावा. सिद्धिविनायकच्या अगेन्स्ट JMCC तिसगाव. एज आणि हा चेंडू त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनच्या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आहे.
एक रन या ठिकाणी फक्त पाहायला मिळते आणि हाही सामना या अगोदरची लढत आपण बघितली मोठी देसाईच्या विरोधात नवापाडामध्ये, तेव्हा एक चेंडू 2 धावेची गरज असताना ती धावसंख्या उभारली ती कॅप्टन नवापाड्याच्या अभिषेकने आणि नवापाड्याला मेगा फायनल मध्ये पोहोचवलंय. तर दुसऱ्या बाजूला आता सेमी फायनल मध्ये या मेगा फायनलचे दरवाजे उघडण्यासाठी एक चेंडू 2 धावा उभारायचे आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या JMCC तिसगावला. तर दुसऱ्या बाजूने या धावसंख्येला रोखायचं आहे ते सिद्धिविनायक 11 या संघाला. चुरशीची लढत, प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण. ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ओमसाई MTC मॉडर्न टेलिकास्ट या वाहिनीद्वारे यूट्यूब या सोशल ॲपवरती जे प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज. सौरभ गायकवाड जे कॅप्टन आहेत या टीमचे JMCC तिसगावची सध्या पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर सध्या आतमध्ये जात असताना स्वीपर कव्हर डीपमध्ये आणि डिपिश कव्हर पॉइंट. एक चेंडू 2. दुर्गेश अगेन्स्ट आहे तो सौरभ गायकवाड. सिद्धिविनायकच्या अगेन्स्ट आहे JMCC तिसगाव. डिपिश कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू आपण बघतोय. चेंडू थांबलाय त्या ठिकाणी, फेकी होते ती स्ट्रायकिंग एंडला आणि इथे आता हा सामना फिनिश होतोय. अवघ्या एका धावेने हा सामना विजय झालाय. तो सिद्धिविनायक 11 हा संघ विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक JMCC तिसगाव. खूप चांगला संघर्ष, परंतु आता इथे हा सामना त्यांना गमवावा लागलाय. या स्पर्धेमधलं आव्हान आपलं संपुष्टात. आपलं आभार, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सिद्धिविनायकचे कॅप्टन आणि कॅप्टन ऑफ नवापाडा. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर या. SSC ट्रॉफी, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आणि या पर्वाच्या विजेतेपदासाठी हे दोन्ही संघ समोरासमोर असेल. कॅप्टनला मी विनंती करेन नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. अभिषेक कॅप्टन ऑफ नवापाडा आणि अज्जू सिंग कॅप्टन ऑफ सिद्धिविनायक.